कृष्ण मुकुंद उजळमकर, कादंबरीकार आणि ग्रंथालय शास्त्राचे तज्ज्ञ कृष्ण मुकुंद उजळमकर यांचा जन्म 15 डिसेंबर 1924 रोजी झाला. ते मूळचे मराठवाड्यातले, पण नोकरीनिमित्त त्यांचं वास्तव्य नागपुरात होतं. MA, LLB, MLib असं शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरुवातीला उजळमकर निजाम कॉलेज आणि केंद्रीय सचिवालय हैदराबाद इथे ग्रंथपाल म्हणून काम करत होते. नंतर मुंबईतील सचिवालय ग्रंथालयात विशेष अधिकारी आणि पुणे केंद्रीय ग्रंथालय नागपूर इथे मुख्य ग्रंथपाल म्हणून त्यांनी काम केलं. ग्रंथ आणि ग्रंथालयाविषयीच्या आस्थेमुळे महाराष्ट्रातील आणि भारतातील ग्रंथालय चळवळीत सहभागी होऊन त्यांनी मोलाचं कार्य केलं आहे. त्यांचं ग्रंथालय विषयक लेखन हे त्या विषयाच्या त्यांच्या सखोल अभ्यासाचं आणि प्रत्यक्ष अनुभवाचं फलित आहे. तसंच ते वाङ्मयप्रेमी अभ्यासक आणि अंतःस्फूर्तीने लेखन करणारे ललित लेखकही आहेत. 1946 सालची नवोन्मेष ही आझाद हिंद सेनेच्या पार्श्वभूमीवरची त्यांची पहिली कादंबरी आहे. त्यानंतरच्या काळात त्यांनी 8-9 कादंबऱ्या लिहिल्या. अभय, सखूचा संसार या त्यांच्या आरंभीच्या कादंबऱ्या आहेत. अभय ही किशोरांच्या जीवनावर आधारलेली संस्कारक्षम कादंबरी, तर धूर ही त्यांची सामाजिक वास्तववादी कादंबरी. धोंडी ही दलित जीवनावर आधारित कादंबरी, तर मायेचे कढ ही कौटुंबिक वळणाची कादंबरी. याशिवाय जयप्रकाश नारायण हे चरित्र, रक्तिमा हा काव्यसंग्रह आणि त्रिवेणी हा एकांकिका संग्रह असं वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केलं. आम्ही असे लढलो आणि आम्ही लढाई जिंकली या स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेल्या 2 राजकीय कादंबऱ्यांमुळे उजळमकर यांना कादंबरीकार म्हणून लौकिक मिळाला. या कादंबऱ्यांमधून अनुक्रमे विदर्भातील आणि मराठवाड्यातील स्वातंत्र्य लढ्याचा रोमहर्षक इतिहास परिणामकारकतेने त्यांनी चित्रित केला आहे. महाभारताच्या पौराणिक पार्श्वभूमीवर लिहिलेली पाचामुखी परमेश्वर ही कादंबरी पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 2 भागात प्रकाशित करण्यात आली. एकूणच त्यांचं कादंबरी लेखन हे ध्येयप्रधान आहे. राजकारणाला दिलेल्या ऐतिहासिक बैठकीमुळे उजळमकर यांची कादंबरी ही समकालीन राजकीय कादंबरीहून वेगळी दिसते.